सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी निरूपण क्रमांक 26 मंत्र 11. विद्यांच्या विद्यांच यस्तद्वेदो भयं सह अविद्यां मृत्युम तीर्थवा विद्यामृतमश्नुते. याचा साधा सरळ अर्थ असा आहे की विद्या असो किंवा अविद्या असो, दोन्ही तशा अर्थाने मानवी जीवनाला आवश्यक आहेतच. जी अविद्या असते म्हणजे भौतिक विद्या ज्या असतात त्या मानवाला या जीवनात खाणं पिणं भोग भोगणं यासाठी उपयोगी ठरतात. मात्र जी पराविद्या असते म्हणजे खरी खुरी विद्या असते ती पराविद्या माणसाला अमृतत्वाची प्राप्ती म्हणजे चालू जन्मातच ब्रह्मस्थिती प्राप्त करून देते. आता याचं मराठी 2 तऱ्हेने केलेलं आहे. ते पहिलं असं आहे का, परा तथा अपरा विद्या दोन्ही मौलिक राहती, अपरा व्यवहार वर्तमान जन्मी कामी, परा याची देही याची डोळा देतसे ब्रह्मस्थिती. परा आणि अपरा विद्या ह्या दोन्ही मौलिकच आहेत. अपरा व्यवहार वर्तमान जन्मी कामी, अपरा चालू जन्मामध्ये अर्थात खाणं पिणं जीवन जगणं यासाठी उपयोगी येते. परा याची देही याची डोळा देतसे ब्रह्मस्थिती. परंतु एखाद्याला चालू जन्मात जर पराविद्या प्राप्त झाली तर ती पराविद्या चालू जन्मातच त्या माणसाला याची देही याची डोळा ब्रह्मस्थिती म्हणजे ब्रह्मप्राप्ती करून देते. किंवा दुसऱ्या तऱ्हेने जो अनुवाद आहे तोही आहे का, परा अपरा विद्या आपापल्या ठाई मौलिक राहती, अपरा चालू जन्मात श्रेयस्कर करी संसार गती, अपरा जरी मौलिक तरी परा ही निरतिशय सुख देई, ऐसे सुख जे निज सुख विराट ब्रह्मत्व राही, म्हणून परा अनन्याची राही. परा आणि अपरा आपापल्या ठाई मौलिकच आहेत. अपरा चालू जन्मात जीवनाची गती संसार सुरळीत करण्यासाठी मदत करते. परंतु अपरा जरी मौलिक राही, अपरा विद्येला जरी मोल असलो तरी सुद्धा परा ही निरतिशय सुख देई. पराविद्या निरतिशय सुख देते म्हणजे तुमची परिस्थिती कशी असो, ज्याला पराविद्या आत्मसात झाली आहे आणि त्याप्रमाणे ज्याचं आचरण आहे तो सुख दुःखे समेभूत्वा, सुख आणि दुःख समान आहे हे समजूनच तो जीवन जगतो. त्यामुळे त्याच्या जीवनावर सुखदुःखाचा काहीच परिणाम होत नाही आणि निरतिशय असं ब्रह्मसुख पराविद्येमुळे त्याला मिळतं. ऐसे सुख जे निज सुख विराट ब्रह्मत्व राही. म्हणून पराविद्येतून जे सुख मिळतं ते निरतिशय विराट ब्रह्मसुख असतं. म्हणजे यो वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. जे निरतिशय ब्रह्म आहे त्याच्यातच खरं सुख आहे, त्याच्याहून कमी प्रतीच्या गोष्टीत सुख नाही. म्हणून परेतच खरं खुरं सुख आहे. अपरेत सुख असलं तरी ते कमी दर्जाचं आहे. म्हणून परा अनन्याची नाही. म्हणून पराविद्या हीच अनन्य आहे, तिच्यासारखी दुसरी श्रेष्ठतम विद्याच नाही. म्हणून परा हीच खरी विद्या. आणि भौतिक ज्ञान शास्त्र कला यांना विद्या म्हटलं तरी त्या अपरा म्हणजे त्या ज्या विद्या आहेत त्याच्या पलीकडची जी विद्या पराविद्या आहे त्या परेच्या तुलनेत अपरा विद्या ह्या केवळ आणि केवळ शरीरपिंड पोषणासाठीच आहेत. आणि पराविद्या कोणत्याही परिस्थितीत न डगमगता धैर्यवान पद्धतीने आहे त्यात सुख मानून सर्वत्र परब्रह्म पाहणे, सर्वाभूती भगवंत पाहणे या तऱ्हेचं ज्ञान आणि आचरण प्राप्त करून देत असल्याने असा माणूस कोणत्याही स्थितीमध्ये कायमस्वरूपी निज सुखामध्ये ब्रह्मसुखामध्ये रममाण असतो. त्याला जीवनाची फिकीर नसते. असा जीवनाबद्दल फिकीर झालेला निश्चिंत झालेला फकीर हाच खराखुरा आदर्श मानव असतो. तर आता पुढे आहे का, परा व अपरा दोन्ही विद्या मानवी जीवनाला सहाय्यभूतच असतात. अपरा विद्येने धर्माचरण संयम तितिक्षा नैतिक आचरण उपासना पद्धतीचे नीट ज्ञान होते. त्यानुसार केलेले धर्माचरण चालू जन्मात सुखा व भौतिक जीवनाची प्राप्ती करून देऊ शकते. मात्र पराविद्येने
एखाद्या माणसाला सुख कदाचित इतराहून थोडेबहुत अधिकच विविध उपभोगाचे सुख मिळाले तरी सुद्धा त्याने अहंकाराचा प्रादुर्भाव अशा माणसात होऊन अंततः अधोगतीस प्राप्त होते. नीट पहा, प्रथम अपराविद्या समजून त्याप्रमाणे नीट आचरण केल्यावर अनेकानेक सुखोपभोग प्राप्त होतात. परिणामतः माणूस सुखलंपट होतो. दरम्यानच्या काळात इतरांहून विशेष वेगळा असे तो स्वतःला समजतो. त्याच्या स्वभावात तुसडेपणा श्रेष्ठतेचा गंध येतो. त्याला विविध कला विद्या म्हणजे अपरा विद्येचे ज्ञान असल्याने तो तुलनेत कमी श्रमात थोडा जास्तच श्रीमंत बनतो. मग तो स्वतःला इतरांपासून अंतरावर ठेवू लागतो. मित्रांचे शत्रूत रूपांतर होते. भोग घेण्याची क्षमता वाढत्या वयानुसार कमी होते. मात्र लालचावलेले मन काही शांत होत नाही ते नाहीच. भोग आहेत, पैसा आहे, मनाची भूक थांबत नाही. सर्व असून सारे नसल्यासारखेच होते. आता तर श्रेष्ठ गंधामुळे मित्र नातेवाईकी दूर गेले. शेवटी एकाकीपणाच्या दीर्घ यात्रांनी जीवन नकोसे होते. सर्व असून जीवन नकोसे होते आणि मृत्यू तर येता येत नाही. अशी अत्यंत ज्याला आपण म्हणतो खेदजनक पीडाजनक अपराविद्येच्या अवलंबनाने होते. अपराविद्या प्राप्त माणसांची अहंकार मानगुटीस बसल्यावर चालू जन्मातच सुख अतिसुख अहंगुंड त्यामुळे मित्र नातेवाईक दुरावणे भोग घेता येत नाहीत. मात्र मानसिक भोग तृष्णा काही थांबत नाही. सर्व सुख साधने पडून आणि शरीर मन वृद्ध थकलेले आजारी जगताही येत नाही आणि मरताही येत नाही आणि अखेरीस अत्यंत यातनामय नरक सदृश स्थितीत असहाय्य एकाकीपणात येणारा मृत्यू असे सारे विपरीत घडते. अपराविद्या मर्यादित अर्थाने जीवनात उपयोगी असली तरी त्या पुढे गेल्यास मात्र अहंकार उपज व सर्वनाश ठरलेलाच असतो हे निश्चित. अपराविद्या केवळ मी देह मन या चुकीच्या समजुतीला माणसाच्या मनात थारा देते व त्याला अहंकारग्रस्त बनवून त्याचा नाशच करते. अर्थात या उलट पराविद्या सर्वत्र परमेश्वरी अस्तित्वाची योग्य जाणीव माणसाला करून देते. वसा माणूस परिस्थिती शरण न राहता धैर्याने जीवन जगल्याने सुखदुःखातीत ब्रह्मसाधने प्रमाण होतो. त्या कारणाने त्याला कोणतीही परिस्थिती येऊ शकत नाही. खरे तर मरणालाही पराभूत करण्याचे धैर्य त्याच्या अंगी या आत्मविद्या स्वरूपविद्या अर्थात पराविद्या यांच्या योग्य जाणीव व आचरणाने येते व तो रमता जोगी बहता पाणी या पद्धतीचे फकिरी जीवन निश्चिंत जीवन कायमस्वरूपी जगून लोकांना आदर्शभूत मुक्तात्मा म्हणून मार्गदर्शकच ठरतो. पराविद्यावान माणूसच ईश्वरी संसाराचा अवनीतलावरील मानव रूपे देव असल्याने खराखुरा नेक विश्वस्त असू शकतो. म्हणून पराविद्येचा जाणकार आणि त्याचं आचरण करणारा माणूसच या ईश्वरी विद्येमुळे पराविद्येमुळे या जगात माणसाच्या रूपात आला तरी देवच असतो आणि माणसाच्या रूपात असा आलेला देव हाच खराखुरा दैवी संसाराचा नेक पाईक किंवा नेक विश्वस्त असू शकतो. म्हणून या निरूपणाचं शीर्षक आहे खऱ्या विश्वस्ताला अपरापरा योग्य ज्ञान असतेच असते. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.